मला वाटलं माझ्या विरोधात बायडनच लढत आहेत। वरळीतील मनसेच्या उमेदवारीवरून आदित्य ठाकरेंचा टोला। वरळीत मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारीची शक्यता। वरळीकरांनी मला सांगितलंय ट्विटरवरचे नको, आम्हाला जमिनीवरचे आमदार हवेत। खासदार मिलिंद देवरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। अजित पवारांनी मागितले बारामतीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। दादा बारामतीतच भाकरी फिरवणार का, चर्चेला उधाण। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी उभी केलेली महानंदा एनडीडीबी कडे सोपवली तर केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे डेअरी राज्याबाहेर। लोकसभेमध्ये लंके राज्य सरकारवर बरसले। कुणबी मराठा उमेदवार लुटारू दरोडेखोर आहेत का, बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। तर कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा कडूंनी घेतला समाचार। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांची बैठक संपन्न। वरळी मतदारसंघातल्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीत चर्चा। किल्ले रायगडावर जगदीश्वर मंदिर आणि शिरकाई देवीची आमदार भरत गोगावलेंकडून पूजा। महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ रायगडावरून करत असल्याची घोषणा। महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर आदिवासी बांधवांचा बिराड मोर्चा। तर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी आदिवासी आक्रमक। सोलापुरातल्या होडगी विमानतळावरून 2 महिन्यात विमानसेवा सुरू करण्याचा मानस। तर डीजीसीएचं पथक लवकरच येणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर। बांगलादेशच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान बजावणाऱ्या बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची मोडतोड। मीरा भाईंदरमध्ये कंत्राटदाराकडून कामगारांसह पालिकेची फसवणूक। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा, मीरा भाईंदरच्या पालिका प्रशासनाचं पोलिसांना आवाहन। हिंगोलीत बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून तुरीचे सरासरी दर 10,000 रुपयांपेक्षा कमी। विविध कारणांमुळे तुरीच्या उत्पादनात घट। गंगापूर धरणातनं विसर्ग सुरू केल्यानंतर गोदावरी नदीला पूर। पंचवटीमध्ये गोदा दुथडी भरून वाहतानाची ही दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद।